नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना प्रभाग 2 मध्ये मात्र शिवसेना उभाटा उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे यांना पाठिंब्याचा ओघ वाढताना दिसतोय. प्रभागातील नागरिकांचा शिवसेना उभाटा महाविकास आघाडी उमेदवारांना सढळ पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय. त्यात आता बदलाचं वारं वाहू लागल्यानं दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेनं देखील प्रभाग 2 चे उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यामुळे आता प्रभागात उभाटा महाविकास आघाडीच्या उमेदवारांची ताकद आणखीनच वाढली. प्रभागात सामाजिक दुर्बल घटकांतील दिव्यांग बांधवांची देखील संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी वैभव ठाकरे निश्चित प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आज पाठिंबा दिलाय वैभव ठाकरे. ऍक्च्युली पाठिंबा म्हणजे भाऊंसोबत आम्ही आहोतच, कारण आम्ही बघतोय भाऊंचं अतिशय गेल्या बऱ्याच वर्षापासून या संपूर्ण परिसरामध्ये भाऊंचं मोठं काम आहे आणि विशेष करून विद्यार्थी सेनेचं ते आज गेल्या बऱ्याच वर्षापासून नेतृत्व करीत असतो. आम्ही त्यांचं काम पण बघतोय आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमच्या दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही आज वैभव भाऊ ठाकरेंना आज आम्ही त्यांना आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा पण जाहीर केलेलेच आहे. ऑलरेडी ते त्यांच्या पाठीशी आम्ही आहोतच. आमच्या या प्रभाग क्रमांक 2 मध्ये नाशिक महानगरपालिका अंतर्गत असलेल्या पेन्शन योजनेचा ज्या दिव्यांग बांधवांना आम्ही लाभ मिळवून दिलेले आहे, त्या दिव्यांग बांधवांचे आपतेष्ट नातेवाईक मित्र आणि परिवार या सर्वांना आम्ही सांगणार आहे की आमच्या प्रभाग क्रमांक 2 मधून आमचे वैभव ठाकरे आज इच्छुक म्हणून, आज भावी नगरसेवक म्हणून आज ते उभे आहेत. तर निश्चितच आम्ही आमच्या भाऊंना सगळ्यांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भाऊ आमचे हे योग्य उमेदवार आहेत आणि एक युवा नेतृत्व आपल्या या प्रभाग क्रमांक 2 ला मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि भाऊंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. निश्चितच अगदी होणारच, कारण बघतोय आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून या परिसरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या समस्या नागरिकांच्या, तर या भाऊ निश्चितच सोडवण्याचा पुढे प्रयत्न करतील. आणि एक विशेष म्हणजे आमच्या या प्रभाग क्रमांकाला वैभव ठाकरे सारखे एक युवा नेतृत्व लाभल्याचा निश्चितच आम्हाला आनंद वाटेल आणि भविष्यात ते निश्चित आमच्या दिव्यांग बांधवांच्या समस्या असतील, वृद्ध असतील, निराधार असतील आणि समाजातील जे जे दुर्लक्षित आणि दुर्लभ घटक आहे त्या घटकांना न्याय देण्याचं काम वैभव ठाकरे निश्चित करतील अशी आम्ही आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा आम्ही वैभव ठाकरेंना आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. यावेळी उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. वैभव जे आपल्याला विविध मला आतापर्यंत विविध सामाजिक संघटना ज्या रस्त्यावर उतरून काम करत असतात, ज्यांचा राजकारणाशी काही एक संबंध नसतो, ते फक्त समाजकारण करत असतात, अशा सर्व संस्था आणि त्यांचे पदाधिकारी मला गेल्या 8 दिवसापासून येऊन भेटत आहे आणि ते त्यांचा पाठिंबा दर्शवत आहे की त्यांना दिसतंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व उमेदवार हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे आणि ते जे समाजातील वंचित दुर्बल घटक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. आज आमचे श्री दीपक भाऊ शेवाळे, त्याच्यानंतर आमचे सुधीर पंकज अक्षम, रोहिदास शिंदे व आणि गोरखजी आव्हाड हे सर्व आले आणि यांनी त्यांची दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे जी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते आणि तिचा प्रभाव नाशिकमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्यांनी आज येऊन मला पाठिंबा जाहीर केला. मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी जे काही प्रश्न सांगितले दिव्यांगांबद्दलचे आणि दुर्बल घटकांचे, ते सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच त्यांच्या बरोबर उभे असतो आणि आज आम्ही त्यांना शब्द दिलाय की याच्यानंतर तुम्ही जेही काम सांगाल आम्ही ते तडीच नेऊ आणि समोरच्याला न्याय देऊ. जय महाराष्ट्र. प्रचारादरम्यान मतदारांचा पाठिंबा असा जोरदार होता की त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही. जी इथल्या लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे ती सरळ सरळ जनसामान्यांच्या भावनेमधून मला जाणवत होती आणि जनसामान्यांचं एक म्हणणं होतं की आता फॉरेनवरून इथे कॅन्डिडेट आणलेले आहे की आता इथं त्यापेक्षा फॉरेनरच उभा करा, जो लोकांमध्ये मिळतो मिसळतो तो कॅन्डिडेट सोडून तिथं त्यांना कॅन्डिडेटच मिळाला नाही, त्यांनी फॉरेनवरून इम्पोर्ट केलेला कॅन्डिडेट दिलात. तर लोकांचं म्हणणं आहे की आता इथून पुढे ना कुठेतरी अमेरिकेतून ऑस्ट्रेलियातून कॅन्डिडेट आणावे बीजेपीने आणि ते उभे करावे, अशी लोकांची जनभावना आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांची जी उदासीनता आहे लोकप्रतिनिधींची, त्याच्या बाबतीत इतका रोष आहे की म्हणजे अक्षरशः आम्ही आज पूर्ण प्रभाग पायी फिरलो. पूर्ण प्रभागामध्ये ज्या वेळेला फिरलो त्यावेळेला आम्हाला उद्यानांची अवस्था इतकी भयंकर खराब झालेली दिसली. पाणी पुरवठा व्यवस्थित नाही, रस्ते व्यवस्थित नाही, म्हणजे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होतं तेच डेव्हलप झालेलं नाही. तर बाकीचं तर सोडूनच द्या की जे आपल्याला समजा महानगरपालिकेचे जे ओपन स्पेसेस आहे जिथं आपल्याला भाजीपाल्याचा बाजारपेठा होऊ शकता, त्याच्यानंतर छोट्या मोठ्या उद्योगांसाठी गृह उद्योगांसाठी बाजारपेठा होऊ शकतात, त्या गोष्टी तर फार लांब राहिल्या. अभ्यासिका फार लांब राहिले, वाचनालय, ग्रंथालय, क्रीडा संकुल, म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहे त्या गरजा सुद्धा यांनी 5% सुद्धा पूर्ण केलेले नाही. इतके निष्क्रिय असे लोकप्रतिनिधी गेल्या 10-15 वर्षापासून इथं काम करताय आणि लोकांनी चंग बांधलाय की ह्या वेळेला यांना मतपेटीतून धडा शिकवला जाईल. आणि विशेष म्हणजे भाऊ आता या प्रसंगी संस्थेचे प्रदेश सरचिटणीस दीपक शेवाळे, नाशिक शहर अध्यक्ष सुधीर पंकजाक्षन, कार्यालयीन प्रमुख रोहिदास शिंदे, राजेंद्र मोरे सर, संतोष नाले, प्रतीक सुनील वंजारी, जयेश शेवाळे, बळीराम बोडके, दीपक शेवाळे, सचिन महाराज पगार, मच्छिंद्र चव्हाण, बापू निकम, सुधीर पंकजाक्षन, सिद्धार्थ बच्छाव, समाधान जाधव, तन्मय नायकवाड आदी उपस्थित होते. MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक.